Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So today is the last day of the year. आज आहे 31st. पण हा व्लॉग उद्या तुमच्यापर्यंत येऊस तोपर्यंत न्यू इयर आपला नवीन वर्ष चालू झालं असेल. आणि येस, आय नो आपण सगळे एक्सायटेड असतो. नवीन वर्ष एकदम उत्साहाने आणि फुल एकदम आपले रेझोल्युशन्स आणि प्रिन्सिपल्स आणि सगळं काय आपण जे जे प्लॅन करतो ते आपल्याला फॉलो करायचं असतं आणि एकदम आपण सिन्सिअरली आणि एकदम मनापासून त्या गोष्टी करायला बघतो. आणि येस, जे आपण वर्षाच्या सुरुवातला जे उत्साह असतो आय थिंक सो तोच आपण शेवटपर्यंत ठेवला पाहिजे. अँड तेच आम्ही नेहमी सांगत असतो की लिव्ह ईच डे ईच मोमेंट. येस, आता मी चाललो आहे क्लिनिकला, लास्ट डे ऑफ द इयर. आणि येस, आपले ड्युटीज तर केलेच पाहिजे. बघा आज आम्ही काय काय करतोय. सो स्टे ट्यून. सो येस, बॅक टू होम. आलो आहे क्लिनिकमधून. इट्स लंच टाईम आणि रचनाने मस्त लंच प्रिपेअर केलं आहे. काय स्पेशल? एग बिर्याणी. एंडिंग द इयर विथ एग बिर्याणी. एग बिर्याणी. सो लेट्स सी अजून आम्ही काय काय पुढे करतो. खूप सारे प्लॅन्स आहेत पण ते कसे एक्झिक्यूट होणार आहेत माहित नाही. बिकॉज इट्स अ लास्ट डे ऑफ द इयर आणि काहीतरी excited छान आहोत celebrate आणि काहीतरी एकदम मस्त करायचं आहे. म्हणजे न्यू इयर न्यू डे एकदम मस्त सुरळीत स्टार्ट होईल. सो येस, चला आता आम्ही जेवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. आपण बाबांना काय तुझे God bless you. गॉड ब्लेस यू बाबू. चल. सो येस, 5:15 संध्याकाळचे आणि आम्ही चाललो आहे बाहेर. इट्स न्यू इयर सेलिब्रेशन आणि एकही मोमेंट्स आम्ही वेस्ट नाही करत सेलिब्रेशनसाठी. सो लाईफ इज अमेझिंग आणि हे वर्ष तर ऑसमच होतं. सगळं छान छान गेलं. आय नो अप्स अँड डाऊन्स आहेत बट हाऊ यू फेस देम दॅट मॅटर्स मोस्ट. आणि छान गेलं हे वर्ष. सो 2021 हे घर बाय बाय करतो आहे. भेटू नेक्स्ट ह्याच्यात 2022मध्ये. आणि येस, आईचा तर आशीर्वाद आहेच घेतला आहे, पप्पांचा तर आहेच. सो आता आम्ही बाहेर चाललो आहे. कुठे चाललो आहोत ते तुम्हाला समजणारच. सो सेट इज ऑल सेट. आणि नाहीसा पण नाहीसा कुठे चालली तू? हो चालली. ओके. फायनली वी लेफ्ट आणि खूप एक्सायटेड आहोत. आम्ही कुठे जाणार आहोत हे तर तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. पण हा पूर्ण वर्ष अमेझिंग होता आणि तुम्ही खूप भरभरून आम्हाला प्रेम दिलेलं आहे. खूप साऱ्या आठवणी आहेत तुमच्यासोबत, मला जे जे लोक भेटले त्यांच्यासोबत. आणि खूप मस्त वाटतंय. खूप छान होती माझी जर्नी पूर्ण इयरची. आणि आय होप अशीच जर्नी माझी पुढच्या वर्षी सुद्धा असो. सर्वात जास्त मेमोरेबल गोष्ट माझ्या ह्या वर्षाची जी होती ती म्हणजे यूट्यूब रिगार्डिंग. ती म्हणजे 50K कम्प्लीट जेव्हा मी केलेलं, एकदम वेगळीच फिलिंग होती. सगळे माझे फॅमिली सुद्धा असे खूप प्राऊड फील करत होते. नाव आय एम जस्ट होपिंग की पुढच्या इयरमध्ये 1 लाख तरी होतील कम्प्लीट. लेट्स होप. आय नो तुम्ही सगळे माझ्यासोबत तर आहातच. अँड एक्सायटेड आहोत. पुढचा नवीन वर्ष काय नवीन चॅलेंजेस घेऊन येतोय त्याच्यासाठी, परत काय नवीन गोष्टी आम्ही एक्सप्लोर करणार आहोत आणि ऑफकोर्स तुमच्याबरोबर तर नक्कीच शेअर करू आम्ही. हा आहे लास्ट सनसेट ऑफ द इयर. 2021. येस,
एक नवीन नवीन वर्ष नवीन सुरुवात, नवीन नवीन होप्स, पहाट. नवीन एम, नवीन ड्रीम, सगळं काही पुढचा वर्ष घेऊन येणार आहे. आणि सगळ्यांनी खूप खूप पॉझिटिव्ह राहा. सगळ्यांनी आपल्याला आयुष्यात एक आयुष्य मिळतंय, तेच सर्वात मोठं गिफ्ट आहे. व्हेरी ट्रू. आणि आजूबाजू एवढं सगळं छान आहे, ते आपण त्याच्यासाठी आपण ग्रेटफुल आणि ग्रॅटिट्यूड ठेवलं पाहिजे. अँड येस, थँक्यू सो मच 2021, ब्युटिफुल सनसेट. अमेझिंग. वेलकम. ब्युटिफुल ना वरचं. So yes, finally we have reached Sahara Star Hotel, Ville Parle. So yes, आम्ही इथेच सेलिब्रेट करणार आहोत न्यू इयर. So आमचा लास्ट डे ऑफ दिस इयर वी आर गोइंग टू स्पेंड इन दिस ब्युटिफुल हॉटेल सहारा स्टार. एंट्रन्स तुम्ही बघितलीच आणि इवन आतमधलं सुद्धा तुम्ही बघितलं. एकदम मस्त आहे. सो ह्याच्या पुढे आम्ही काय काय करू ते तुमच्याबरोबर आम्ही नक्कीच शेअर करू. सो स्टे ट्यून विथ अस.
काय चालू आहे तुझं बाबू? ककडे जाम 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 गप्पली. आम्ही चाललो खाली 10 हो 10 वाजलेत. आम्ही चाललो खाली. लेट्स सी व्हॉट ऑल वी कॅन डू. सो इथे ॲक्च्युली आतमध्ये क्लब वगैरे पण आहे, पण नायसा आहे म्हणून आम्ही नाही जाऊ शकत. लेट्स आम्ही काय करतो. किड्स एरिया सुद्धा आहे, जर तिथे गेलो उघडं असेल तर जाऊ. चला. मस्त आता डिनर करून आलो आणि बाल्कनीमध्ये बसलो. फर्स्ट टाइम असा व्ह्यू आहे की बाल्कनीमध्ये बसलो आणि आतमध्ये एवढं सुंदर सुंदर दिसतंय. एकदम छान वाटतंय. पण आता इवन काय म्हणतात सॉंग्स वगैरे सुद्धा बंद झाले, रेस्टॉरंट सुद्धा बंद झालेले आहेत. 11:15 वाजले, 11:30. शी माझं ना टायमिंगमध्ये सगळ्याच प्रॉब्लेम होत आहे. 11:40. सो 20 मिनिट्समध्ये हा इयर एंड होणार आहे आणि न्यू इयर स्टार्ट होणार आहे. सुपर एक्सायटेड फॉर 2022. सुपर एक्सायटेड फॉर ऑल द फन, फॉर ऑल द चॅलेंजेस. ते मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलंय. सो आम्ही फक्त वाट बघतो की कधी 12 वाजतात आणि आम्ही कधी बोलतो हॅपी न्यू इयर. अँड आय एम डॅम शुअर तुम्ही सुद्धा सगळेजण आपापल्या घरी किंवा कुठे तुमच्या फ्रेंड्सच्या घरी किंवा तुमच्या फॅमिलीच्या घरी किंवा तुम्ही काहीतरी गॅदरिंग वगैरे केलं असेल तिथे एन्जॉय करत असाल आणि सुपर एक्सायटेड असाल फॉर न्यू इयर. तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या पद्धतीने हा न्यू इयर सेलिब्रेट केला आहे. मग तो कसाही असो, आय नो सेलिब्रेशन हा कसाही असला तरी एक सेलिब्रेशन असतो आपापल्या पद्धतीने. हॅपीनेस बरोबर, स्माईल बरोबर, आपल्या लोकांबरोबर, आपल्या लव्ह वन्स बरोबर सेलिब्रेशन हा सेलिब्रेशन असतो. सो इवन मी एक्सायटेड आहे सली बरोबर आणि म्हणजे बरोबर न्यू इयर स्टार्ट करायला. हे ना नायसा एक्सायटेड आहे तू?
नाही सर तर काही अजूनपर्यंत समजत नाहीये. आणि अजून एक गोष्ट, आय नो खूप लोकांचा 1 जानेवारीला बर्थडे असतं. सो मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे ज्यांचा पण आज बर्थडे आहे. अँड हॅपी न्यू इयर टू वन अँड ऑल. सो मी फक्त एकच सांगेल तुम्हाला, झालं गेलं ते विसरून जा. ते सगळं कालचं होतं, ते सगळं मागच्या वर्षीचं होतं. आता न्यू इयर स्टार्ट झालेलं आहे. सो न्यू गोल्स ठेवा, न्यू एम्स, न्यू हॅपीनेस आणि जेवढे पण ग्रजेस असतील ते सगळे विसरून जा आणि मस्त लाईफ जगा. एकदम टनटनाटन राहायचं. हॅपी न्यू इयर. काय बोल, हॅपी न्यू इयर टू वन and all. Happy New Year. All the Ladies and gentlemen, it's that time of the year we all wait for. To spread our love and emotion and leave back what's happened a minute behind and start with the new year. So let us all raise the toast to the new year and welcome the 2022 into our lives with a positive energy. With a countdown to welcome the new year. And there we go. Are you ready? Woo! Let's get it down! 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Happy New Year! have a class, people, and let us kill it with some rocking music. वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. होप सो यू ऑल आर हॅव्हिंग ग्रेट टाइम अँड यू ऑल आर हॅड अ ग्रेट टाइम. आणि येस, नवीन वर्ष मस्त सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, भरभराटीने, सुख समृद्धीने जाऊ दे, लाभू दे जे म्हणतात. येस, आम्ही खूप छान पद्धतीने वेलकम केलेलं आहे 2022ला. आय होप तुम्ही सुद्धा सर्वांनी एकदम पॉझिटिव्ह नोटवर 2022ला वेलकम केलं असेल. असाच तुमचा पूर्ण इयर असाच जाऊ दे. अँड वी जस्ट येस, होपिंग अँड प्रेइंग फॉर आम्ही ऍक्च्युली आता मजा केली. त्यांनी मस्त खाली म्युझिक स्टार्ट केली आणि आपल्या बाल्कनीमध्ये येऊन सगळ्यांनी कोविड नॉर्म्स फॉलो करून म्हणजे ऍक्च्युली सोशल डिस्टन्सिंग आम्ही सगळ्यांनी डान्स केलाय. इच अँड एव्हरी वन वॉज देअर इन बाल्कनी आणि सगळ्यांनी मस्त भर भरून डान्स केलेला आहे. अजून सुद्धा चालू आहे गाणं, पण नाही सर मला काय करून देत नाहीये.
सो येस होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. भेटूया लवकरच पुढच्या पुढच्या ब्लॉग ब्लॉग मध्ये Till then, bye, take care and live, laugh and love. Bye. नक्की उद्याचा ब्लॉग बघा, नक्की बघा. वर्षाच्या सुरुवातीला आम्ही काय करतो आणि आम्ही कोणाकोणाला भेटणार आहोत आणि कोणाकोणाला आम्ही हॅपीनेस देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो स्टे ट्यून. बाय बाय. येस भेटूया लवकरच. बाय. हॅपी न्यू इयर And live, laugh and love. Yes, love you all. Bye.